नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेचं पोर्टल आणि या ठिकाणी केवायसी करण्याची जी प्रक्रिया आहे त्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना आल्या आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी केवायसी कशी करावी, कर्जमाफीची यादी कुठे बघावी याबाबतची एक महत्त्वाच्या सूचना या पोर्टलवर आलेल्या आहेत। कर्जमाफीचं पोर्टल कोणतं आहे ते देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला केवायसी कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हे पोर्टल आहे शेतकरी कर्जमाफी योजनेचं। आता हे पोर्टल कुठं आहे, कसं बघायचं आणि याद्या कुठं बघायच्या या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रिक ई केवायसी करण्याबाबत काय सूचना आहेत बघा। सर्व आपले सरकार सेवा केंद्रांसाठी या सूचना आहेत, परंतु शेतकऱ्यांसाठी देखील यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण समजून घेणार आहोत। कारण केवायसी मध्ये जर तुम्हाला अडचण आली तर तुम्हाला त्या ठिकाणी केवायसी मध्ये तुम्हाला काही गोष्टींची अडचण येऊ शकते, त्यामुळे ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या समजून घ्या। या ठिकाणी बघा, सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना एक जे थंबचं मशीन आहे MFS 100 म्हणजेच मंत्राचं जे मशीन असतं अंगठा ठेवण्याचं, असं मशीन आपले सरकार सेवा केंद्रांकडे असलं पाहिजे। ते मशीन असेल तरच त्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांची ई केवायसी करता येणार आहे। आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घेऊया। बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, शेतकऱ्याची स्वतःची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी योजनेमध्ये यादीमध्ये नाव आलं असेल त्या शेतकऱ्याला स्वतः आपले सरकार सेवा केंद्रावर उपस्थित राहून स्वतःची केवायसी करून घ्यावी लागणार आहे। आता यादी कुठं बघायची ते मी तुम्हाला सांगतो। शेतकऱ्याची आधार व योजनेतील माहिती काळजीपूर्वक पडताळून घ्यावी। सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी एकदा आधारवरील माहिती आणि योजनेमधील शेतकऱ्याचं नाव या गोष्टी पडताळून बघायच्या आहेत। त्यानंतर बघा, लोन अकाउंट नंबर हा तुमचा खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या लोन अकाउंटचा जो नंबर आहे तो तुम्हाला त्या यादीमध्ये दिसेल, तुमच्या नावापुढे दिसेल। तो लोन अमाउंट, तुमची जी कर्जाची रक्कम आहे ती, बँक डिटेल, तुमची जी कोणती बँक आहे त्या बँकेची माहिती, या गोष्टी शेतकऱ्याकडून तपासून घ्यायच्या आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कर्जमाफीसाठी केवायसी करायला जाल त्या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी घेऊन जायच्या आहे। तुमचं बँक पासबुक घेऊन जा, तुमची बँकेची माहिती त्या ठिकाणी बरोबर असल्याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे। आता बघा, बरेच शेतकऱ्यांकडे बँकेचं पासबुक असतं, परंतु बँकेच्या पासबुकवरती सेव्हिंग अकाउंट नंबर असतो आणि बरेच लोक त्या ठिकाणी शंका घेतील की सेव्हिंगचा अकाउंट नंबर वेगळा आहे आणि इथं वेगळा अकाउंट नंबर आहे। आता तुमच्या बँक पासबुकवर वेगळा अकाउंट नंबर आहे आणि इथं कर्जमाफीच्या यादीमध्ये वेगळा अकाउंट नंबर आहे, तर कन्फ्यूज होऊ नका। त्या ठिकाणी लोन अकाउंट नंबर असू शकतो, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये। आपली बँकेची माहिती, आपली बँकेची डिटेल, आधारची माहिती या गोष्टींची खात्री करा। आणि जर तुम्हाला लोन अकाउंट बद्दल शंका असेल तर एकदा बँकेत देखील तुम्ही तुमचा लोन अकाउंट नंबर विचारून घेऊ शकता। त्यानंतर पुढे बघा, सर्व माहिती योग्य असल्याची खात्री केल्यानंतरच डिक्लेरेशन व कन्सेंट प्रक्रिया पूर्ण करावी। ही सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला एक संमती पत्रासारखा एक चेकबॉक्स असेल त्याच्यावर टिक करावं लागेल, म्हणजे तुम्हाला ह्या सर्व नियमाटी मान्य असल्याबाबत संमती द्यावी लागेल। आणि त्यानंतर बघा, बायोमेट्रिक ई केवायसी प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी। तुमचं जे काय आहे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ते तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल। पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे बघा, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अयशस्वी झाल्यास, म्हणजे जर तुमचा अंगठा तुम्ही ठेवला आणि तो यशस्वीरित्या ऑथेंटिकेशन झालं नाही तर त्यानंतर काय करायचं बघा, इतर बोटांच्या ठशाद्वारे किमान 3 वेळा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला। कमीत कमी 3 वेळेस प्रयत्न केल्यानंतर सुद्धा अयशस्वी झालं तर पुढे काय करायचं बघा, ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर 3 वेळेस अंगठा ठेवून देखील बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन यशस्वी झालं नाही तर त्यानंतर तुम्ही पुढे तक्रार देखील नोंदवू शकता। परंतु 4-5 वेळेस करून बघा, तुमचा कधीतरी तुमचा अंगठा किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन यशस्वी होऊ शकतं। सगळे बोट ट्राय करून बघा। जे म्हातारी लोक असतात अशा लोकांचं लवकर या ठिकाणी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होणार नाही। तुम्ही जास्त वेळेस प्रयत्न या ठिकाणी करून बघा। पुढचा, आता यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा पुढचा काय आहे बघा, ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यास पावती रिसिप्ट देणे अनिवार्य असेल। पावती मिळेल, ती पावती जपून ठेवा कारण खूप महत्त्वाची असेल। जर तुमची केवायसी केल्यानंतर जर तुमची लोन अकाउंट मध्ये केवायसी केल्यानंतर जर तुमच्या लोन अकाउंट मध्ये सरकारकडून पैसे जमा झाले नाही तर ती पावती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे। ती पावती तुम्हाला जपून ठेवायची आहे। बघा पुढे काय आहे,
चुकीची माहिती आढळल्यास संबंधित प्रक्रियेनुसार ग्रीव्हरन्स नोंदवावी. म्हणजे या ठिकाणी जर तुमच्या या ठिकाणी यादीमध्ये काही अडचण असेल, यादीमधली जी माहिती आहे ती जर जुळत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी ग्रीव्हरन्स म्हणजेच तक्रार देखील नोंदवू शकता. मात्र प्रथम शेतकऱ्याची संमती घ्यावी, चुकीचे ग्रीव्हरन्स नोंदवू नये. म्हणजे शेतकऱ्याची एकदा कोणतीही तक्रार नोंदवण्या अगोदर शेतकऱ्याची संमती आपले सरकार सेवा केंद्र चालकांना घेणं बंधनकारक आहे. आणि शेतकऱ्याची संमती घेतल्यानंतर जर त्यामध्ये काही अडचण असेल तर त्यानंतर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. पुढची गोष्ट काय बघा, शेतकऱ्यांना योजनेबाबत योग्य व अधिकृत माहिती द्यावी. कोणतीही चुकीचे आश्वासन देऊ नये. खोटं आश्वासन आपले सरकार सेवा केंद्र चालकांना शेतकऱ्यांना देता येणार नाहीये. पुढची जी महत्वाची गोष्ट आहे बघा, शेतकऱ्याची आधार व वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी. आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडे तुम्ही आधार कार्ड देणार आहे आणि त्या आधार कार्डची जी माहिती आहे ती गोपनीय ठेवावी. बघा, सगळ्यात महत्वाची जी सूचना आहे सगळ्यात खाली, सर्व केंद्र चालकांनी आपल्या गावातील पात्र शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया वेळेत व जबाबदारीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. अजून काही गोष्टी राहिल्यात बघा, अजून काही महत्वाच्या गोष्टी राहिल्यात बघा. आधार बायोमेट्रिक ई-केवायसी शिवाय प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जी केवायसी करायची आहे ती आधार बायोमेट्रिक द्वारेच करायची आहे, OTP द्वारे होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही आधार बायोमेट्रिक केवायसी करत नाही तोपर्यंत तुमची केवायसी झाली नाही असं या ठिकाणी मानलं जाईल. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय म्हणतात ते, संबंधित शेतकऱ्यास पावती देणे आवश्यक असल्यास पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करावे. तुमचं ज्या ठिकाणी केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जी काही पावती दिली जाणार आहे त्याबाबतचं मार्गदर्शन तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून दिलं जाईल. आणि शेवटी काय सांगितलं आहे, अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी कृपया कर्जमाफी हेल्पलाईन क्रमांक या क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आता या पोर्टलवर केवायसी केली जाणार आहे. आता या पोर्टलवर कर्जमाफीची प्रक्रिया केली जाणार आहे. आता याच पोर्टलवरती तुम्हाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या देखील तुम्हाला याच पोर्टलवरती पाहायला मिळतील. आता याद्या तुम्हाला कुठं दिसतील बघा, हे जे पोर्टल आहे ते आहे आपले सरकार सेवा केंद्र चालकांचं हे लॉगिन आहे. या लॉगिन मध्ये या बाजूला जे आहे तर तुम्हाला या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पर्याय या ठिकाणी पर्याय पाहायला मिळेल. अजून या ठिकाणी बघा या ठिकाणी पर्याय उपलब्ध झालेला आहे. याच ठिकाणी तुम्हाला याद्या पाहायला मिळतील. अजून याद्या उपलब्ध झालेल्या नाहीयेत. जशा याद्या उपलब्ध होतील त्यावेळेस त्याची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल. मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.